जडा ते जीववी, चेतना ते चेतवी, मना करवी मानवी शोक मोहो. पवित्र सलिला इंद्रायणीच्या तीरावरती संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांच्या प्राण संजीवन समाधीच्या निकट गुरुवरांच्या अनेक संतांच्या साधकांच्या आणि परमार्थप्रेमी श्रोत्यांच्या समोर ज्ञानेश्वर महाराजांच्या कृपेनं आपण ज्ञानेश्वरीच्या 7व्या अध्यायाचं चिंतन या ठिकाणी करत आहोत. सातव्या अध्यायाच्या प्रारंभालाच भगवंताने एक महत्वाचं प्रतिज्ञा वाक्य सांगून टाकलं आहे की मी तुला ज्ञान आणि विज्ञान यथासांग पद्धतीने प्रतिपादन करेल. ज्ञानम तेयम सविज्ञानम इदम वक्ष्यामी अशेषतः. संपूर्णतः ज्ञान आणि विज्ञान याचं मी प्रतिपादन करेल. तू ज्या पद्धतीने समजून घेऊ शकतो त्या पद्धतीने या सगळ्या विषयाचं चिंतन मी यथार्थ पद्धतीने सांगेन असं भगवंताने सांगितलं. या विषयाचं दृढीकरण करण्यासाठी माऊलींनी हाच विषय वेगळ्या भूमिकेत सांगत असताना म्हटलं, जैसी तैसी जाणीव जेथ न रिघे, विचार मागोता पाऊली रिघे, तरको ऐनो नेघे अंगी जयाच्या, अर्जुना तया नाव ज्ञान, एर प्रपंच हे विज्ञान, तेथ सत्यबुद्धी हे अज्ञान हेही जाण. भगवंतानेच सांगितलं ज्ञान आणि विज्ञान या दोन गोष्टी मी यथार्थ पद्धतीने सांगेन. माऊलींची ह्यावरची पुढची मजल अशी आहे की ते म्हणतात की ज्ञानही सांगेल, विज्ञानही सांगेल आणि त्याचबरोबर अज्ञान काय आहे हे पण सांगेल. ज्ञान, विज्ञान आणि अज्ञान या तिन्ही भाषांची परिभाषा प्रथमच ज्ञानराज माऊली सुरुवातीला स्पष्ट करतात. ज्ञान कशाला म्हणावं, विज्ञान कशाला म्हणावं आणि अज्ञान कशाला म्हणावं. ज्या ठिकाणी जाणिवेचा प्रवेश नाहीये, विचार मागे येतो, तर्क त्या ठिकाणी कामाला येत नाही, अशी जी काही स्वरूप स्थिती आहे, आत्मानुभूती आहे, अपरोक्ष ज्ञान आहेत, त्या अपरोक्ष ज्ञानाला म्हणूया आपण ज्ञान, की जे परमात्म्याचं यथार्थ स्वरूप आहे. आणि परमात्म्याच्या त्या यथार्थ स्वरूपावरच संपूर्ण हे चराचर विश्व आभाषित होत आहे. त्या आभाषित होणाऱ्या चराचर विश्वाला भगवंतांनी अष्टधा प्रकृती ह्या नावाने संबोधलेलं आहे. भूमिरापो नलो वायु खम्मनो बुद्धिरेव च, अहंकार इतियम मे भिन्ना प्रकृती अष्टधा. ही 8 प्रकारची प्रकृती म्हणजे विज्ञान आहे. आणि ह्या संपूर्ण चराचरात्मक असणाऱ्या अष्टधा प्रकृतीला सत्य समजणं हे अज्ञान आहे. आणि जशी आहे तसं पाहणं त्याला विज्ञान म्हणावं, आणि जशी आहे तसं न पाहता त्याला सत्य समजणं याला अज्ञान म्हणावं. आणि हे प्रपंच ज्याच्या आधारावरती भाषित होतो त्याला ज्ञान असं म्हणावं. जे ज्ञान प्राप्त झालं असताना मनुष्य मुक्त होतो, बंधनातून मुक्त होतो, बंधनाची नाही ठाया. अशा बंधनातीत अवस्थेला
सगळे संत पोचलेले असतात, अधिकार संपन्न अधिकारी पोचलेले असतात आणि त्या स्थितीला नेण्याकरता या ठिकाणी भगवंत आणि ज्ञानराज माऊली ज्ञान, अज्ञान आणि विज्ञान या तिघांचीही परिभाषा यथार्थ पद्धतीने प्रतिपादन करत असताना हे ज्ञान अतिशय सूक्ष्म आहे. हे सूक्ष्म ज्ञान माणसाला कळण्याच्या अगोदर ही जी काही स्थूल सृष्टी आहे ही स्थूल सृष्टी कळावी. याकरता ज्ञानराज माऊली विज्ञान योग सांगतात, ज्याला अष्टधा प्रकृती असं म्हणतात, ज्याला भूमिरापो नलो वायू खम्मनो बुद्धिरेवच अहंकार इत्यम्ये भिन्ना प्रकृती अष्टधा. ही जी काही 8 प्रकारची प्रकृती आहे, पंचमहाभूत, मन, बुद्धी आणि अहंकार, हे कशा करता सांगितलं? परमात्म्याच्या स्वरूपाकडे आपलं लक्ष वेधण्याकरता परमात्म्याचं जे कार्य आहे त्या कार्याकडे आपलं लक्ष गेलं की मग त्या कार्याचं जे काही कारण आहेत त्या कारणाकडे आपलं आपोआपच लक्ष जातं. अंगणामध्ये मुलं लहान खेळत असली की ज्या अर्थी मुलं अंगणात लहान मुलं खेळत आहेत, खेळणाऱ्या लहान मुलांना पाहिल्याबरोबर ज्या अर्थी लहान मुलं आहेत त्या अर्थी त्यांची आई ह्या ठिकाणी कुठेतरी असली पाहिजे. त्याप्रमाणे ही अष्टधा प्रकृती आहे, या अष्टधा प्रकृतीकडे पाहिल्याबरोबर माणसाच्या ठिकाणी असणारा संकुचितपणा कमी होऊन चित्ताचं उदात्तीकरण होतं. जन्मल्यापासून मनुष्य आपल्या शरीराचं लालनपणा करत असतो. मी आणि माझं, मी आणि माझं, तैसे अहममतीच्या लवड सवडी मातेन पवतीची बापोडी. मी आणि माझं या 2 संकल्पनामध्ये संपूर्ण आयुष्य मनुष्य खर्च करत असतो. पण या संकुचित वृत्तीच्या बाहेर पडण्याकरता परमात्मा म्हणतात, अरे या सृष्टीकडे पहा किती व्यापक आहे. भूमी ही भूमीच्या ठिकाणी किती चांगले गुण आहेत. क्षमा तो आपल्याकडे आण. नंतर आप, पाणी सगळ्यांना जीवन देतं. त्या पाण्याकडे पाहिल्यानंतर तू सुद्धा दुसऱ्याचा घात करू नकोस, जीवन दे. भूमिरापो अनलहा वायू खम्मनो बुद्धिरेवच. आणि असं अष्टधा प्रकृतीचं प्रतिपादन केल्यानंतर भगवंताला हे सांगायचं आहे की अष्टधा प्रकृती ही तुच्छ आहे, नाशिवंत आहे. आणि ह्या नाशिवंत प्रकृतीच्याकडे पाहण्यापेक्षा जे विनाशरहित जो परमात्मा आहे त्या परमात्म्याकडे आपलं लक्ष वेधावं म्हणून माऊलीने ह्या ठिकाणी अष्टधा प्रकृतीची योजना करून मानवी मनाला अंतर्मुख करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे करत असताना भगवंताने 2 प्रकृती सांगितल्या. एक पराप्रकृती सांगितली आणि दुसरी अपरा प्रकृती सांगितली. अपरा प्रकृती जी आहेत ती कनिष्ठ आहेत आणि पराप्रकृती जी आहेत ती श्रेष्ठ आहेत. अपरा प्रकृती जी आहेत ती जड आहेत आणि पराप्रकृती जी आहेत ती चेतन आहेत. चेतनाकडे माणसाचं लक्ष वेधावं ह्याकरता पहिल्यांदा समोर जे काही दिसतं ही सृष्टी त्याकडे लक्ष जावं. आजकालचं विज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे, सगळी सृष्टी आणि सृष्टीतले विकास हेच जणू काही परिपूर्ण आहे असं वाटायला लागतं. पण माणसाने या सृष्टीत किती प्रगती केली तरीही सृष्टीमध्ये परिपूर्णता नाहीये. परिपूर्ण फक्त हा भगवंतच आहे. जोपर्यंत चेतन शक्ती या मानवी शरीरामध्ये येत नाही तोपर्यंत या शरीराला काहीच किंमत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितलं, माझा अंश ममैव अंशो जीवलोके. ही अष्टधा प्रकृती जी आहेत त्या अष्टधा प्रकृतीमध्ये परमात्म्याचं जे काही निवासस्थान आहेत, चैतन्य आहेत, ते चैतन्य या शरीरामध्ये आलं की ही प्रकृती हालचाल करते. आणि ही प्रकृती त्यालाच म्हणतात की पराप्रकृती, चैतन्य, की जो चैतन्य आपलं मूळ स्वरूप आहे. आणि हे मूळ स्वरूप कळण्याकरताच शंकराचार्यांनी सांगितलं, जीवो ब्रह्मै वना पराहा. जीव हा जो आहे हा ब्रह्मरूप आहे. जगत हे मिथ्या आहेत.
जगत हे मायेचं कार्य आहे. माया कशी आहे? घटेसी घटना पटियेशी माया. नको असलेल्या घटना दाखवते आणि जी मुळात आत्मवस्तू आहे त्याला झाकते. असं मायेचं वैशिष्ट्य आहे. आणि म्हणून कालपर्यंत आपण हे पाहिलं होतं की ही जी पराप्रकृती आहे, जीव, ही पराप्रकृती अपराप्रकृतीमध्ये प्रवेश केल्यानंतर ह्या पराप्रकृतीकडनं हालचाल घडते. ज्ञानोबाराय अमृत अनुभवामध्ये सांगतात, जे जडा ते चेतवी, चेतना ते चेतवी. जी पराप्रकृती आहे ना, जडाच्या ठिकाणी चेतना आणते आणि ज्या ठिकाणी चेतना आहे त्याला जगवायला लावते. माणसाचं शरीर म्हणजे पंचमहाभूताचा ओला गोळा आहे. जसं मोटरसायकल चालत नाही, पण त्या मोटरसायकलला चालण्याकरता त्यामध्ये पेट्रोल टाकावं लागतं. पेट्रोल टाकलं की मोटरसायकल आपोआपच चालते. म्हणजे गाडीच्या मध्ये क्रिया करण्याकरता जशी पेट्रोलची आवश्यकता असते, तसं पंचमहाभूतापासून निर्माण झालेलं हे जे काही शरीर आहे, या शरीराला चेतनाचा आणणारा जो परमात्मा आहे ना, त्या परमात्म्याचा अंश हे पेट्रोल आहे. आणि भगवंत सांगतात की ते परमात्म्याचा अंश सगळ्यांच्या हृदयामध्ये आहे. सर्वस्य चाहम हृदयसन्निविष्टाः मत्तस्मृतिर्ज्ञानमपोहनंच. सगळ्या प्राणीमात्रांच्या मध्ये तो परमात्म्याचं अस्तित्व आहे. आणि त्या परमात्म्याच्या अस्तित्वानंच ही जडसृष्टी चेतन होते. म्हणून माणसाने आपल्या बुद्धीचा अहंकार जास्त धरू नये, ज्ञानाचा अहंकार धरू नये. आपल्या बुद्धीच्या ठिकाणी जी काही बुद्धिमत्ता आहे ती त्या परमात्म्याची आहे. आपल्या ठिकाणी जी काही हुशारी आहे त्या परमात्म्याची आहे. एकदा की त्या परमात्म्याचं विशेष प्राकट्य आपल्या अंतःकरणातून निघून गेलं, मग काय? आयुष्याचे सूत्र विघडता, भूतांची उमटे खडाडता. पंचमहाभूतांचा जो काही एक मेळ आहे त्यामध्ये चैतन्य आहे. त्या चैतन्याचं विशेष प्राकट्य या मानवी शरीरातलं समाप्त झालं की मग या शरीरावरती पंचमहाभूत आपापल्या करणात लीन होतात आणि मग या शरीर मातीमध्ये मिळत असतं. मग असं जे काही चैतन्य आहे त्या चैतन्याचा आपल्याला साक्षात्कार व्हावा ह्याकरता माऊली पहिल्यांदा ती पराप्रकृती आहे ती कशी आहे हे सांगत असताना ते सांगतात, जे जडा ते जीववी, चेतना ते चेतवी, मना करवी मानवी शोकमोह. मनाच्या ठिकाणी जो शोक आणि मोह निर्माण होतो हा केव्हा होतो? चैतन्याचं प्रतिबिंब एकदा की बुद्धीत पडलं आणि मग त्या बुद्धीत पडलेल्या चैतन्याच्या प्रतिबिंबालाच जीव नाव येतं आणि त्या जीवालाच या ठिकाणी माऊली किंवा भगवंत पराप्रकृती असं म्हणतात. म्हणजे मुळात बुद्धीमध्ये पडलेलं जे काही प्रतिबिंब आहे ते चैतन्याचं आहे, परंतु बुद्धीमध्ये पडलेल्या चैतन्याने म्हणावं की मी त्या परमात्म्याचा आहे. पण प्रतिबिंब काय करतं? त्या अनात्म पदार्थ जो आहे, प्रकृती जी आहे, त्या प्रकृतीचं तादात्म्य धारण करतं आणि अष्टधा प्रकृतीलाच मी म्हणायला लागतं. आणि प्रत्येक मनुष्य म्हणतो हे माझं शरीर आहे, मी आहे आणि हे सगळे माझे आहे. मी आणि माझं असं म्हणणं म्हणजे त्या पराप्रकृतीने अपराप्रकृतीचं तादात्म्य धारण करणं आणि आपल्या मूळ स्वरूपाला विसरून जाणं. आणि असं केलं तो जीव शोकमोह निर्माण करायला लागतो. माऊली पुढच्या वहीमध्ये म्हणतात, बुद्धीच्या अंगी जाणणे ते जे जवळिकेचे करणे, ज्या अहंकाराचे विंदाणे जगची धरिजे. आपल्या ठिकाणी जी काही बुद्धी आहे ना, बुद्धीचं सर्वात महत्वाचं एक लक्षण आहे ते म्हणजे कळणं. बुद्धी निश्चय आत्मज्ञान. बुद्धी कशाला म्हणावं? अंतःकरणामध्ये असं एक क्षेत्र आहे, अशी एक भाग आहे की त्या भागाच्याकडनं निश्चय करण्याचं काम केलं जातं.
आणि या निश्चयाच्या द्वारेच बुद्धीने जर परमात्म्याचा निश्चय केला तर ती बुद्धी आत्मरूप होते. बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूपी भावी आपणा आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. त्या बुद्धीने परमात्म्याचा निश्चय केला की ती बुद्धी बुद्धीनं आता ती बुद्धी परमात्मा स्वरूप होते आणि परमात्मा स्वरूप होण्यामध्येच बुद्धीचं सौभाग्यत्व आहे. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशी राजे सकळ सिद्धी. एका परमात्मा जो आहे त्या परमात्म्याच्या नामचिंतनामध्ये रत राहणं किंवा त्या परमात्म्याचा यथार्थ निश्चय करून तद्रूप होणं यातच खरं बुद्धीचं वैशिष्ट्य आहे. आणि ही बुद्धीच्या ठिकाणी निश्चय करण्याची जी काही प्रवृत्ती आहे ना ती कोणामुळे आली असेल तर त्या परमात्म्याचं अस्तित्व त्या बुद्धीमध्ये प्रतिबिंबित झालेलं आहे त्यामुळे. म्हणून माऊली म्हणतात बुद्धीच्या अंगी जाणणे. बुद्धीच्या ठिकाणी जाणण्याचं सामर्थ्य आहे. आणि म्हणून माणसाने जगाला जाणण्याच्या ऐवजी परमात्म्याला जाणावं आणि परमात्म्याला जाणण्याकरताच त्याने आपल्याला बुद्धी दिलेली आहे. परंतु मनुष्य असा करतो जगातल्या सगळ्या पदार्थांना जाणतो पण आत्म्याला जाणत नाही तो. आणि आत्म्याला न जाणल्यामुळे परिणाम असा होतो जड आणि दुःखरूप असणारा हा जो संसार आहे, जड दुःखरूप विनाशवान असणाऱ्या ह्या संसारात जाणल्यानंतर हाही दुःखी होतो, हाही जड होतो आणि हाही रडत बसतो. म्हणजे बुद्धीच्या ठिकाणी जे जाणण्याचं सामर्थ्य आहे ते परमात्म्याला जाणण्याकरता दिलेलं आहे, परमात्म्याने दिलं आहे. आणि हे केव्हा येतं? चैतन्याचं विशेष प्राकट्य बुद्धीत झालं की बुद्धीमध्ये जाणीव निर्माण होत असते. आणि म्हणून त्या बुद्धीने निश्चयात्मक एकतर देवाच्या स्वरूपाचा निश्चय करावा नाहीतर परमात्म्याचा नावाचा निश्चय करावा. आणि असं जेव्हा करते बुद्धी तेव्हा त्या बुद्धीला अतिशय दुर्लभ बुद्धी असं ज्ञानोबा राय हरिपाठात म्हणतात. हरिबुद्धी जपे तो नर दुर्लभ. ज्या बुद्धीच्या मध्ये परमात्म्याचं प्राकट्य झालेलं आहे त्या बुद्धीने त्या परमात्म्याचा नामाचा निश्चय केला किंवा स्वरूपाचा निश्चय केला तो मनुष्य, ती बुद्धी अतिशय धन्य आहे. परंतु त्या बुद्धीने जर या संसाराचा जर निश्चय केला तर ती दुर्बुद्धी आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी प्रार्थनाच केली आहे, देवा मला फक्त तुझ्या नामाचा आणि स्वरूपाचा निश्चय व्हावा, अनात्म पदार्थाचा निश्चय होऊ नये. आणि तो जर झाला ना ती दुर्बुद्धी असेल. आणि अशी दुर्बुद्धी देवा तुझ्या कृपेने माझ्या अंतःकरणामध्ये येऊ देऊ नको बरं का. दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपजो नारायणा, आता मज ऐशे करी तुझे पायी चित्ती धरी, उपजला भाव तुमचे कृपे सिद्धी जाओ, तुका म्हणे आता लाभ नाही या परता. एकदा की त्या बुद्धीने परमात्म्याचा निश्चय केला त्यापेक्षा बुद्धीचं कोणतंही मोठं कर्तव्य नाही. यल्लाभाना परो लाभम यत् सुखांना परत सुखम. एवढं मोठं सामर्थ्य त्या परमात्म्याच्या कृपेने प्राप्त झालेल्या बुद्धीला प्राप्त होतं. म्हणून माऊली असं म्हणतात बुद्धीच्या अंगी जाणणे. बुद्धीच्या ठिकाणी जो जाणणं हा गुणधर्म आहेत ना तो कशामध्ये आहेत? त्या पराप्रकृतीच्या मुळेच आहेत. ती काय करते? ते जे जवळकीचे कारण आहे तिच्या सानिध्यामध्ये जे काही येईल ना, जे अहंकाराचे विंदाणे जगची धरी जे. बुद्धीमध्ये परमात्म्याचं बिंब प्रतिबिंब पडलं की बुद्धी निश्चय करते आणि परमात्म्याचं सानिध्य मिळाल्यानंतर ती बुद्धी अनात्म पदार्थाला माझं म्हणायला लागते आणि तेव्हा त्या ठिकाणी अहंकार येतो. जे अहंकाराचे विंदाणे जगची धरी जे. आणि संपूर्ण जग हे त्या पराप्रकृतीच्या मुळे धारण केलं जातं. का धारण केलं जातं? की त्या पराप्रकृतीमुळेच या जगाचा अहंकार धारण केला जातो. आणि मी आणि माझं असं म्हणून मनुष्य आयुष्यभर ह्या संसाराला एकत्र करत असतो तो. आणि त्याचं एकत्रीकरण करणं हे कोणावरती अवलंबून आहे? कोणाच्यामुळे आहे? त्या परमात्म्याच्यामुळे आहे. पण मनुष्य मी माझं असं जोपर्यंत म्हणतो तोपर्यंत संन्यास जरी घेतला असेल तरी तो संन्यास नाही.
आणि ज्या दिवशी त्या पराप्रकृतीने या अपराप्रकृतीला माझं म्हणण्याचं सोडलं, त्या दिवशी तो सामान्य मनुष्य जरी असला तरी तो संन्याशाच्या योग्यतेला प्राप्त होतो, असं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीमध्ये एका ठिकाणी म्हणतात, मी माझे ऐसी आठवण विसरले जयाचे अंतकरण, पार्था तो संन्याशी जाण निरंतर. हे खरं आहे, पराप्रकृतीने आपल्या स्वरूपाला ओळखलं. या प्रकारे भगवंतांनी पहिल्यांदा अपराप्रकृती सांगितली, नंतर पराप्रकृती सांगितली. आता ह्यानंतर भगवंत म्हणतात, ही जी काही पराप्रकृती आहे ना, ही पराप्रकृतीला खऱ्या अर्थानं कारण कोण असेल तर मी आहे. याच्या उत्पत्तीलाही कारण मी आहे, स्थितीलाही कारण मी आहे आणि लयालाही कारण मी आहे. यतद्योनीनी भूतानि सर्वाणि उपधारय अहम कृष्णस्य जगता प्रभव प्रलयस्तथा. हे जे जग आहे ना, हे जग परमात्मा म्हणतात माझ्यामुळेच आहे. माझ्यामुळे हे जगाची उत्पत्ती आहे, माझ्यामुळे जगाची ही स्थिती आहे आणि माझ्यामुळे जगाचा लय आहे. किंबहुना माझ्यातूनच जगाची निर्मिती होते, माझ्यावरच ते राहतं आणि शेवटी लयालाही माझ्यामध्येच येतं. उपनिषदाचा एक अंतिम सिद्धांत आहे, यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति यत् प्रयन्त अभिसंविशन्ति तत् जिज्ञासस्व तत् ब्रह्मा. ही चराचर सृष्टी त्या परमात्म्यापासून निर्माण झाली, त्या परमात्म्यामध्ये स्थित राहे आणि शेवटी त्या परमात्म्यामध्येच लयाला जाणार आहे. समुद्रावरती जर आपण पाहिलं, तरंग समुद्रावरती येतात. तरंग जे आहेत ते पाण्यातून निर्माण होतात, पाण्यावर राहतात आणि शेवटी पाण्यामध्येच विलीन होतात. म्हणजे तरंगाच्या निर्मितीला पाणीच कारण आहे, तरंगाच्या स्थितीला पाणीच कारण आहे आणि तरंगाच्या लयालाही पाणीच कारण आहे. लाटाची उत्पत्ती आणि स्थिती लय हे तिन्हीही केवळ एका पाण्यामुळे जसं होतात. किंवा आणखी जर म्हणायचं ठरलं, आपल्या हातातली अंगठी असेल, लॉकेट असेल किंवा कर्णफुल असेल, सगळ्या अलंकाराची निर्मिती ही सोन्यापासून होते. सगळे अलंकार सोन्यामध्येच राहतात आणि एकदा की सगळे अलंकार आपण मोडलेत, सोनाराकडे जाऊन त्या अलंकाराचा आकार बदलतो, पण ते सगळे अलंकार शेवटी कशात रूपांतरित होतात? सोन्यामध्येच. मग असं म्हणावं लागेल, अलंकाराच्या निर्मितीला सोनंच कारण आहे, अलंकाराच्या स्थितीला सोनंच कारण आहे आणि अलंकाराच्या लयाला सोनंच कारण आहे. ह्यावरून ही विचित्र सृष्टी जी केली आहे, त्या सगळ्या सृष्टीला कारण फक्त परमात्माच आहे, की जो परमात्मा सगळ्याच्या अंतःकरणामध्ये आहे आणि ते सगळं जीवाचं मूळ स्वरूप आहे. पण आजकालचे जे विज्ञानवादी लोक आहेत, स्वतःला तथाकथित बुद्धिवान समजतात, पण त्यांना बुद्धीचं लक्षण काय आहे हे माहिती नसतं. एका शहरामध्ये अतिशय नावाजलेला एक वकील, ज्याची ख्याती अनेक अशा कोर्टाच्या मध्ये होती, अतिशय बुद्धिवान, स्वतःला समजत होता आणि सगळं ही सृष्टी आहे ही स्वभावाचा घडते असा त्याचा नेम होता. साखर गोड का? साखरेचा स्वभाव आहे तो. मिरची तिखट का? तिचा स्वभाव आहे तो. मीठ खारट का? तिचा स्वभाव आहे तो. बरोबर आहे, त्याला काय म्हणतात? स्वभाववाद असं म्हणतात. अहो म्हटले, ही एवढी मोठी सृष्टी ज्या दिसते ही कशी काय निर्माण झाली? त्याने सांगितलं, प्रत्येक वस्तूचा जसा स्वभाव असतो तसं ही सृष्टी जी आहे ना, ही स्वभावता निर्माण झाली. या सृष्टीला निर्मितीला कोणीही कारण नाही, नाही ईश्वर नाही परमात्मा, कोणीही कारण नाही. म्हटले मग कसं काय झाली? ही आपोआपच निर्माण झाली. बुद्धिवान असल्यामुळे त्याने अनेक लोकांशी युक्तिवाद केले आणि सांगितलं ही सृष्टी आपोआपच निर्माण झाली स्वभाववादाने. पण नेम आहेत, ज्या घरामध्ये हा वाढत होता, राहत होता,
त्या घरामध्ये त्याची पत्नी अतिशय धार्मिक, सकाळी दर्शन, प्रदक्षिणा, नामस्मरण, विष्णू सहस्त्रनाम हे वाचल्याशिवाय जेवण व्हायचं नाही. मुलं सगळेची सगळे आईवरती पडले, ती सुद्धा परमार्थ करायला लागले. ज्या वकिलाने जगभरामध्ये सांगितलं होतं की सृष्टी ही आपोआप निर्माण झाली, कोणी निर्माण केली नाही, पण त्याच्या घरचे सगळे लोक म्हणायचे नाही, चाले हे शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवित हरिविण. जर सगळी सत्ता परमात्म्याची आहे तर साहेब, ती म्हणायची, अहो तुम्ही जे बोलतायत ना, ते तुम्ही जे बोलतात ती सत्ता परमात्म्याचीच आहे ना. तो म्हटला नाही नाही, या जगातल्या सगळ्याच क्रिया स्वभावता होत असल्यामुळे, नैसर्गिक होत असल्यामुळे परमात्म्याची सत्ता मानण्याचं काहीच कारण नाही. एक दिवस त्या वकिलाच्या मुलांनी एकत्रित आले आणि सांगितलं, आपला बाप खूप हुशार आहे, पण तो आपला बाप असल्यामुळे आपण त्याच्यापेक्षाही हुशार आहोत, त्याला सांगून द्यायचं म्हटलं. आता त्या बापाचं जे काही ऑफिस होतं, त्या ऑफिसमध्ये मुलाने रात्री एक सुंदरपैकी भगवान श्रीकृष्णाचं चित्र काढलं आणि त्या टेबलवरती ठेवलं. हा जेव्हा कोर्टातनं परत आला आणि सांगितलं, हे चित्र कोणी काढलं? मुलं म्हटले, आम्ही नाही काढलं. पत्नीला विचारलं, तू काढलंस का? ती म्हटली, मला कुठे पेंटिंग येते. ती म्हटली, मी काढलं नाही. मुलं म्हणतात, आम्ही काढलं नाही. चित्र कोणी काढलं? कोणीच काही बोलत नाही, आम्ही नाही काढलं, आम्ही नाही काढलं, आम्ही नाही काढलं. शेवटी तो विचारतो, मी वकील आहे, बुद्धिवान आहे, हुशार आहे, तुम्ही मला काय मूर्ख समजलात की काय? प्रश्न विचारतो, ही चित्र कोणी काढलं? त्यातला मोठा मुलगा उठला आणि सांगितलं, बाबा आपल्या घराच्या समोर जे काही दुकान आहे ना, त्या दुकानातला एक कागद उठला आणि या टेबलवरती आला. त्या दुकानामध्ये जे काही रंग होते वेगवेगळे, ते सगळे रंग या ठिकाणी आले. त्यातली एक पेन्सिल उठली, ब्रश उठला आणि ती पेन्सिलने आपोआपच त्या कागदावरती रेघा मारायला सुरुवात केली. ब्रश त्या रंगपेटीमध्ये शिरला आणि वेगवेगळ्या पद्धतीने रंग देऊ लागला. आणि अशा प्रकारे त्या दुकानातल्या सगळ्या रंगपेटीच्या संबंधानं सगळ्या ह्या पेन, पेन्सिल, ब्रश आले आणि त्यांनी हा भगवान श्रीकृष्णाचं चित्र रेखाटलं आणि आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेले. त्यांनी म्हटलं, असं तर शक्य आहे का? कधी शक्यच होऊ शकत नाही. अहो बाबा, शक्य नाही, शक्य झालं हे आज, शक्य होऊ शकत नाही. अहो म्हटलं, शक्य झालं. तेव्हा तो वकील असं म्हटला, आपोआप दुकानातले पेन्सिल आणि ब्रश एकत्र आले, त्यांनी रंग काढला, तुम्ही असं म्हणत असाल तर तुम्ही मूर्ख आहात, तुम्हाला अक्कल नाही म्हटले. तो मुलगा म्हणाला, बाबा रंगपेटी आणि कागद, पेन्सिल एकत्र येऊन चित्र काढलं, त्याला तुम्ही मूर्ख असं म्हणतात. मग एवढी चराचर सृष्टीच्या कोणी निर्माण केली, ती जर आपोआप निर्माण झाली असं कोणी म्हणत असेल, त्याला मी मूर्खाचा बाप असं म्हणतो. जर चित्र आपोआपच झालं असं तुम्ही जर म्हणत असाल, त्याला मूर्ख म्हणतात. तर मी असं म्हणतो की चराचर सृष्टी ज्याने निर्माण केली तो आपोआप झाली असं कोणी म्हणत असेल, तो मूर्खाचा बाप आहे. याचा अर्थ आहे बाबा की जसं हे चित्र मी काढलं, तसं ही चराचर सृष्टी सुद्धा त्या परमात्म्याने निर्माण केली. आणि म्हणून ह्या जगतामध्ये चैतन्य आहे, त्या चैतन्याच्या सत्तेनं हे जग निर्माण होतं असं वेदाने अनेक ठिकाणी सांगून ठेवलं आहे. यतो वा इमानी भूतानि जायन्ते येन जातानि जीवन्ति. जेथोनी चराचर जे आहे ना, चराचर त्या परमात्म्यापासून निर्माण होतं असं जर असलं तर आपण मान्य करायला काय हरकत आहे? ह्याप्रमाणे स्वतःला बुद्धिवान समजणाऱ्या त्या वकिलानं मान्य केलं की प्रकृतीवाद, स्वभाववाद हा बरोबर नाही, तर चैतन्य कारणवाद मानला पाहिजे. आणि या चैतन्य कारणवादाची मीमांसा भगवंतांनी ह्या श्लोकात केली आहे. ते सांगतात, अहम कृष्णस्य जगतः प्रभव प्रलयस्तथा. या संपूर्ण सृष्टीच्या उत्पत्तीला, स्थितीला
आणि लयाला कारण कोण असेल तर मी आहे. यतद्यो नीनीभूता आणि सर्वाणी त्युपधारय. ही पराप्रकृती आणि अपराप्रकृती हे दोन्ही एकत्र जे आले आहेत ना ते माझ्यामुळे आले आहेत आणि म्हणून या सृष्टीला कारण मी आहे हा सिद्धांत झाला. याचं आणखी सूक्ष्म चिंतन असं आहे. तसं जर पाहिलं परमात्मा हा कशाला कारणच नाहीये. न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम स्वम ब्रह्म आकळले. तसं जर पाहिलं तर जग निर्माण झालंच नाही. अहो जग निर्माण झालं नाही असं कसं म्हणतात. प्रत्यक्ष आम्ही तुमचं बोलणं ऐकतो. तुम्ही बोलता आहात आम्ही ऐकत आहोत आणि तुम्ही जग निर्माण झालं नाही असं कसं काय म्हणतात. आणि मग जग जे निर्माण झालं तुम्हाला दिसतं त्या जगाची संगती लावण्याकरता परमात्मा म्हणतात की जगाची उत्पत्ती स्थिती आणि लय ह्या तिन्हीला कारण मीच आहे. त्याचं उदाहरण सांगतो एक. जसं मंद अंधकार आहे आणि त्या मंद अंधकारामध्ये प्रकाश पडला तर प्रकाशामध्ये आपल्या सगळ्या वस्तू दिसतात. पण मंद अंधकार असेल तर त्या मंद अंधकारामध्ये काही दिसत नाही. अंधुक अंधुक थोडं काही दिसतं. आणि त्या मंद अंधकारामध्ये जर एखादी दोरी पडली असेल पण ती दोरी आहे आपल्याला ही माहिती जर नसेल मंद अंधकारामध्ये तर कोणी म्हणेल हा साप आहे, कोणी म्हणेल हा हार आहे, कोणी म्हणेल हे पाणी सांडलेलं आहे, कोणी म्हणेल पुष्पहार आहे. वेगवेगळ्या कल्पना केल्या जातील. मग वेगवेगळ्या कल्पना त्या एका दोरीवरती वेगवेगळ्या माणसांना निर्माण झाल्या. मग सगळे माणसं म्हणतील की या सापाची निर्मिती कुठून झाली, कोणी म्हणेल या हाराची निर्मिती कुठून झाली, कोणी म्हणेल या जलधारेची निर्मिती कुठून झाली. वेगवेगळे लोक वेगवेगळ्या कल्पना करतील त्या दोरीवरती. पण एकाने सांगितलं तुमच्या ज्या काही कल्पना आहे ना त्या कल्पना विनाकारण निर्माण झालेल्या आहेत. कारण माणसाला कल्पना दोन कारणामुळे निर्माण होतात. शास्त्राचं म्हणजे चिंतन येतं. परमात्म्याची जी काही प्रकृती आहे माया त्या मायेचे दोन कार्य आहेत. एक आहे आवरण आणि दुसरं आहे विक्षेप. त्याला इंग्लिशमध्ये असं म्हणतात नॉन ऑप्रेहेन्शन अँड मिस ऑप्रेहेन्शन. म्हणजे मूळ वस्तू जशी आहे तशी न कळणं त्याला अज्ञान असं म्हणतात. त्याला आवरण असं म्हणतात, झाकणं. मूळ वस्तूला झाकून टाकण्याचा स्वभाव एक मायेचा आहे. आणि एकदा ती मूळ वस्तू झाकून टाकली की त्या झाकून टाकलेल्या वस्तूवरती वेगवेगळ्या कल्पना करण्यासाठी जे काही कार्य लागतं त्याला म्हणतात की विक्षेप. म्हणजे कसं, तुमचा एक भाऊ आहे आणि तुमच्या भावासारखाच एक मुलगा त्याने कपडे घातलेले आहेत आणि पूर्वेला चाललेला आहे तो आणि तुम्ही मागे पश्चिमेला आहात. तुम्ही लांबून हाक मारतात, अरे भाऊ कुठे चालला आहेस तू. आणि तो मुलगा जेव्हा मागे पाहतो तेव्हा लक्षात येतं की ज्याला तुम्ही भाऊ असं म्हणतात तो तुमचा भाऊ नाही, दुसरा कोणीतरी एक वेगळा मुलगा आहे. मग तुम्हाला तुमच्या भावाची कल्पना का निर्माण झाली. याचा अर्थ असा आहे तुमच्या भावाचा चेहरा जसा आहे तसा तुम्हाला दिसला नाही. म्हणजे त्या मुलाला त्याने झाकून टाकलं कपड्याने झाकून टाकल्यामुळे त्या मुलाचं स्वरूप मला नाही कळालं. त्याला म्हणतात की आवरण. आणि न कळाल्यामुळे तुम्ही तुमच्या मनाने कल्पना केली की हा माझा भाऊ असला पाहिजे. मग भावाची कल्पना त्या ठिकाणी झाली, त्याला म्हणायचं विक्षेप. म्हणजे मूळ स्वरूपाचं अज्ञान असलं, मूळ स्वरूप झाकलं गेलं की त्यावरती वेगवेगळ्या कल्पना येतात. आई आणि मुलगा रस्त्याने जरी चालले असेल आणि ते जर आपल्याला माहिती नसेल कोण आहेत तर आपण त्यांच्याविषयी वेगवेगळ्या कल्पना करतो. कारण का, त्यांच्याविषयी आपल्याला अज्ञान आहे आणि अज्ञान हे खरं स्वरूप झाकून टाकतं. आई आणि मुलगा बरोबर चाललं आहे हे आपल्याला न कळणं याला म्हणायचं आवरण. आणि त्यामुळे आपल्या मनामध्ये वेगवेगळ्या कल्पना निर्माण होणं त्याला म्हणायचं विक्षेप. तसं परमात्म्याचं स्वरूप न कळाल्यामुळे आपल्याला हे जग रूपाने भासायला लागलं. आणि एकदा की ते परमात्म्याचं स्वरूप कळालं
की मग जग राहत नाही. जग अवघे ब्रह्मरूप. जग दिसत नाही, आम्हाला परमात्माच दिसतो. मग परमात्म्याचं स्वरूप कळण्याकरता तो कसं काय कळेल? तर परमात्म्याचं स्वरूप दोन पद्धतीने कळतं. तर एकाला म्हणायचं स्वरूप लक्षण आणि एकाला म्हणायचं तटस्थ लक्षण. ह्या ठिकाणी परमात्म्याने आपलं जे सांगितलं आहे ना ते तटस्थ लक्षण सांगितलं आहे. भगवंत म्हणतात अहम कृष्णश जगत प्रभव प्रलयस्तथा. भगवंताचं स्वरूप तटस्थ लक्षण आणि स्वरूप लक्षण आहे. म्हणजे काय? जे कधी जातं कधी येतं, म्हणजे कधी राहतं आणि जातं, जे आगंतुक असतं त्या आगंतुक स्वरूपाला म्हणायचं तटस्थ लक्षण. जे कधी जातच नाही, जे कायम राहतं त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. काळ्या माणसाने पावडर लावली की तो गोरा दिसतो आणि लोक म्हणतात हा किती गोरा आहे. काळ्या माणसाने पावडर लावल्यानंतर तो गोरा दिसतो हे त्याचं आहे स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण. आणि आंघोळ केल्यानंतर काळा कोळशासारखा दिसतो, त्याला म्हणायचं स्वरूप लक्षण. जे स्वरूप लक्षण त्याच्यापासून कधी जात नाही, त्याचं मूळच असतं. तसं परमात्म्याच्या ठिकाणी जगत झालंच नाही, पण प्रत्यक्ष आम्हाला जे दिसतं आहे ना हे जग, त्या जगाच्या वरनं तो परमात्मा कळावा याकरता परमात्मा म्हणतात की माझ्यापासून हे जग निर्माण झालं. म्हणजे जगाच्यावरून परमात्म्याचं ज्ञान होणं याला म्हणायचं की तटस्थ लक्षण. शास्त्रामध्ये त्याचं वर्णन असं येतं, नवीन मनुष्य आहेत, गावाला चाललात आणि ज्या ठिकाणी यायचं त्या ठिकाणी तो आला. ज्या मित्राला भेटायचं होतं त्या मित्राच्या घरी जायचं होतं, पण त्या मित्राचं घर माहिती नव्हतं. एकाने विचारलं काय पाहिजे तुम्हाला? त्याने सांगितलं माझा श्याम नावाचा मित्र आहे, त्याच्या घरी जायचंय. कुठे आहे ते घर? त्याने सांगितलं श्यामचं घर ना समोर जो कावळा बसलेला दिसतो ना, कावळा बसलेलं घर हे श्यामचंच आहे. जेव्हा तो चालत चालत त्या घरापर्यंत आला तेव्हा कावळा उडून गेलेला होता. मग तो म्हटला हे नाही घर श्यामचं घर. श्यामचं घर कोणतं आहे? ज्या ठिकाणी कावळा बसला आहे त्या ठिकाणी घर आहे. अरे बाबा, कावळा बसणं हा काही त्या कावळ्याचा मूळ धर्म नाही. फक्त घराची ओळख करून देण्याकरता कावळ्याचं चिन्ह सांगितलं, त्यावरून घराची ओळख पटणं एवढंच फक्त कळण्याकरता आम्ही कावळ्याचं उदाहरण दिलं. याला म्हणायचं तटस्थ लक्षण. स्वरूप लक्षण कोणतं आहे? अरे बाबा, समोर जे उघडा दरवाजा दिसतो ना, समोर जो उघडा दरवाजा दिसतो ज्याला 4 भिंती आहेत, 1 छत आहे आणि ज्या घराच्या समोर विहीर आहे ते श्यामचं घर आहे. असं म्हटल्यानंतर जेव्हा तो मनुष्य घराजवळ येतो आणि घराजवळ आल्यानंतर त्याला विहीर दिसते, 4 भिंती दिसतात आणि आतमध्ये दरवाजा दिसतो, हे त्याचं घर आहे. हे जे घराचं लक्षण आहे ना, या लक्षणाला म्हणायचं स्वरूप लक्षण. तसं परमात्म्याची ओळख करून देताना परमात्मा कोण आहे हो, कसं काय आहे परमात्मा? परमात्मा त्याला म्हणायचं की ज्याच्यापासून जगाची निर्मिती झाली, ज्याच्यामध्ये जगाचा लय होतो आणि ज्याच्यामध्ये जग राहतं तो परमात्मा. म्हणजे परमात्म्याची ओळख करून देताना जगाचा संबंध सांगायचा आणि जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय ही ज्याच्यामुळे होतो तो परमात्मा, अशी परमात्म्याची एक ओळख आहे. आणि दुसरी ओळख अशी आहे, परमात्म्याला रंग नाही, रूप नाही, नाही वर्ण छाया, निराकार निर्गुण तुची रघुराया. त्यालाच उपनिषदाच्या भाषेमध्ये सत्यम ज्ञानम अनंतम ब्रह्म, परमात्मा सत्स्वरूप आहे, परमात्मा चित स्वरूप आहे, परमात्मा आनंद स्वरूप आहे. अशा प्रकारे परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून दिली जाते. त्याला म्हणायचं परमात्म्याचं स्वरूप लक्षण. या ठिकाणी परमात्मा सांगतात मला ओळखायचं असेल तर ह्या जगाकडे पहा, या अष्टधा प्रकृतीकडे पहा. ही अष्टधा प्रकृती ज्याच्यापासून आली, ज्याच्यामध्ये राहते आणि ज्याच्यात लयाला येते तो मी आहे. अहम कृष्णश्च जगतः प्रभवः प्रलयस्तथा. ही संपूर्ण सृष्टी माझ्यातून निर्माण झाली, माझ्या जवळ राहते, माझ्यावर राहते आणि शेवटी माझ्यात लयाला जाते. हे जे आहे ना परमात्म्याचं
तटस्थ लक्षण आहे. आणि ह्या तटस्थ लक्षणाचं ज्ञान करून घेत घेत त्याने की आपल्या आत्मस्वरूपाला जाणून घेतलं की तो मग पराप्रकृतीच्याही पलीकडे जी काही स्वरूप स्थिती आहे ना, त्या स्वरूप स्थितीमध्ये राहतो. आणि ह्या स्वरूप स्थितीची ओळख पटण्याकरताच माऊलींच्या ह्या ओव्यांचा आणि भगवंताची ह्या वचनाचा अर्थ पटण्याकरता आपल्याला बराच अंतर्मुख पद्धतीने चिंतन करावं लागतं. कारण नेम असा आहे, आपलं जे मूळ स्वरूप आहे ना, त्या मूळ स्वरूपाच्या ठिकाणी प्रकृती नाही आणि विकृती नाही. आपलं जे स्वरूप आहे ना, उत्तम पुरुषस्पन्या परमात्मे इति उदावृता, आपलं जे स्वरूप आहे ते परा आणि अपरा प्रकृतीच्याही पलीकडचं आहे. पण ह्या पलीकडे असणाऱ्या प्रवृत्तीची ओळख करून देताना पहिल्यांदा आपल्या स्वरूप लक्षण, तटस्थ लक्षण हे सांगत 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 आपलं जे मूळ स्वरूप आहे ते मूळ स्वरूप या सगळ्यांच्याही पलीकडे आहे याची ओळख करून देत असताना सगळे शास्त्र, सगळे गुरु आपला उपदेश करतात आणि सांगतात, तुझं जे स्वरूप आहे ना, तुझं स्वरूप हे आत्मस्वरूप आहे. तुझ्या ठिकाणी अज्ञान कधी शिवलंच नाही. तुझं स्वरूप ज्ञानाच्याही पलीकडे आहे आणि तुझं स्वरूप अज्ञानाच्याही पलीकडे आहे. ज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा, ज्या ठिकाणी ज्ञानाचाही प्रवेश नाही आणि अज्ञानाचाही प्रवेश नाही, ज्ञानाच्या आणि अज्ञानाच्या पलीकडची जी काही स्वरूप स्थिती आहे असा तू आहे आणि म्हणून स्वतःला अहम ब्रह्मास्मी असं म्हण. हे सांगण्याकरता सगळ्या वेदाचा अट्टाहास आहे, संत वाङ्मयाचा आहे, माऊलींच्या वाङ्मयाचा आहे. याचं एक छोटंसं उदाहरण म्हणून तुम्हाला सांगतो. ते पटल्याबरोबर आपण ज्ञान आणि अज्ञान याच्या पलीकडचे कसे आहोत. एक साधं उदाहरण आहे. हा माझ्यासमोर जो माईक आहे, जो तुम्ही पाहिला, शब्द कानाने ऐकला, हा माईक आहे हे तुम्हाला कळालं की नाही? हो, समोर माईक आहे मला कळालं. म्हणजे कोणाला कळालं? माझ्या बुद्धीला कळालं हा माईक आहे. आणि मी असं म्हटलं माझ्या हातामध्ये काय आहे? तुम्ही म्हणाल तुमच्या हातामध्ये काय आहे हे आम्हाला माहिती नाही. मी असा आणखी प्रश्न विचारेल, माझ्या हातामध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती नाही, हे माहिती आहे की नाही? माझ्या हातामध्ये काय आहे हे तुम्हाला माहिती नाही, हे माहिती आहे ना? की तुमच्या हातामध्ये काय आहे हे आम्हाला माहिती नाही, हे माहिती आहे की नाही? हे माहिती आहे. आणि समोर हा माईक आहे हे माहिती आहे. याचा अर्थ असा आहे, आम्हाला माहिती आहे याची आम्हाला माहिती आहे आणि आम्हाला तुमच्या हातात काय आहे हे माहीत नाही, हे आम्हाला माहीत आहे. याचा अर्थ असा की आम्ही आहेचंही प्रकाशन करतो आणि नाहीचंही प्रकाशन करतो. आमच्या बुद्धीला जेव्हा कळतं तेव्हा मला कळतं की मला कळालं आहे, आणि माझ्या बुद्धीला जेव्हा कळतं की मला कळालं नाही हे देखील त्या परमात्म्याला कळतं, त्या चैतन्याला कळतं. म्हणजे त्या चैतन्याच्या मुळेच मला कळतं किंवा कळत नाही या दोन्ही कल्पना येतात. मग काय करायचं? भगवंताने अगोदर सांगितलं की तुला मी ज्ञान आणि विज्ञान दोन्ही सांगेल. मग परमात्म्याने पहिल्यांदा ही अष्टधा प्रकृती सांगितली आणि या अष्टधा प्रकृतीच्या मुळे ही कशामुळे कळाले तुला? तर शास्त्राच्या मुळे कळाली, गुरूंच्या उपदेशाच्या मुळे कळाली. शास्त्र ऐकून, गुरूंचा उपदेश ऐकून जे ज्ञान आपल्या अंतःकरण वृत्तीमध्ये होतं त्या वृत्तीला त्या ज्ञानाला म्हणायचं वृत्ती ज्ञान. जसं आता मी प्रवचन करतो, तुम्ही ऐकत आहात, ऐकता ऐकता मलाही काही कळतं, तुम्हालाही काही कळतं. प्रवचन झाल्यानंतर तुम्हाला विचारलं की तुम्हाला काय कळतं, लगेच तुम्ही सांगाल की हे तुम्ही सांगितलं हे आम्हाला माहिती आहे. म्हणजे मी बोलल्यानंतर जे काही लक्षात आलं ते जेव्हा जशाच्या तशा सांगितलं जातं याला म्हणायचं वृत्ती ज्ञान. शास्त्राच्या द्वारे, ग्रंथाच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये जे काही कळतं त्याला म्हणायचं वृत्ती ज्ञान. अहो, तुम्हाला ह्या कळल्यामुळे काय कळलं? आता आम्हाला आता असं कळालं, न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोम ब्रह्म अकळले. आतापर्यंत आम्ही जगाला सत्य समजत होतो, पण आता आम्ही तुकोबारायांचे अभंग वाचले, माऊलींच्या ओव्या वाचल्यात. या माऊलींच्या ओव्याच्यामुळे, तुकोबारायांच्या अभंगाच्यामुळे आतापर्यंत
आम्ही ह्या अष्टदा प्रकृतीला खरं समजत होतो, पण आता आम्ही ह्या अष्टदा प्रकृतीला खोटं समजायला लागलो आहे. हे कशामुळे कळालं? अहो म्हणले ज्ञानामुळे कळालं. ज्ञानोबराय म्हणतात अमृत अनुभवामध्ये, याला तुम्ही ज्ञान म्हणू नका, त्याला काय म्हणा, याला तुम्ही वृत्ती ज्ञान असं म्हणा. मग शास्त्राच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये जे काही ज्ञान होतं त्या ज्ञानाला वृत्ती ज्ञान म्हणायचं. आणि ते वृत्ती ज्ञानाने काय करतं? वृत्ती ज्ञान आपल्या मनामध्ये जे काही चुकीच्या कल्पना होत्या, जग हे खरं आहे, माझा देह खरा आहे, त्या देहाला तो आता म्हणतो देहा पंचभूताचा, देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे, अशा प्रकारचे विधान, अशा प्रकारची अनुभूती तो आपल्या ह्या प्रमाणांच्या द्वारे व्यक्त करायला लागतो. जो शरीराला अगोदर माझं माझं म्हणत होता त्याला आता तो काळाचा म्हणतो. याचाच अर्थ आहे शास्त्राच्या ज्ञानानं अष्टदा प्रकृती ही खोटी आहे कळाली. मग आता ही वृत्ती त्यांतही खरं आहे का? या स्टेजवरती एखादा मनुष्य मी उभा केला आणि त्याला सांगितलं की हा मनुष्य चोर नाही, किंवा मी असं म्हटलो मी चोर नाही, तुम्हाला काय वाटेल? की हा आता चोर नाही पण पूर्वी चोर असला पाहिजे, म्हणूनच हा म्हटलं ना मी चोर नाही आता. म्हणजे ज्याने कधी चोरी केलीच नाही अशा माणसाला म्हटलं की हा चोर नाही असं जे म्हटलं आहे ते देखील त्याचा अपमान आहे. तसं आत्म्याच्या ठिकाणी अज्ञानाचा त्रैकालिक अत्यंत अभाव आहे. नव्हे आत्म्याच्या ठिकाणी अज्ञान नाहीच. मग त्या आत्म्याला म्हणणं की आता आत्मा हा ज्ञान स्वरूप आहे, याचाच अर्थ आहे पूर्वी ह्या ठिकाणी अज्ञान होतं आणि मग आम्हाला वृत्ती ज्ञान प्राप्त झालं आणि त्या वृत्ती ज्ञानाने आत्म्याचं ज्ञान गेलं, अज्ञान गेलं, असं जर आपण कधी म्हणत असू तो देखील एक प्रकारचा भ्रम आहे. म्हणजे अमृत अनुभवाच्या किंवा चांगदेव 65च्या किंवा ज्ञानेश्वरीच्या तत्वज्ञानाचा उत्तम सिद्धांत हा आहे की आत्मस्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानही नाही आणि आत्मस्वरूपाच्या ठिकाणी अज्ञानही नाही. त्यालाच म्हणायचं ज्ञान आणि अज्ञान यांच्या पलीकडे जी काही स्वरूपस्थिती आहे ना त्या स्वरूपस्थितीला म्हणायचं स्वरूपभूत ज्ञान, त्याला म्हणायचं आत्मस्थिती. मग ही आत्मस्थिती कशाने प्राप्त होईल? ही आत्मस्थिती प्राप्त होईल भगवंताच्या उपदेशाच्या द्वारे आपल्या अंतःकरणामध्ये वृत्ती ज्ञान येईल आणि त्या वृत्ती ज्ञानाच्या द्वारे अज्ञान निघून जाईल. एक नेम आहे, पायामध्ये जर काटा भरला असेल, पूर्वीच्या काळात उदाहरण द्यायचे लोक, आता लोक जंगलच राहिलं आणि त्यामुळे काटा भरण्याचा प्रश्नच नाही सिटीमध्ये. पण समजा कल्पना करा तुमच्या पायामध्ये काटा भरला, तो काटा काढण्याकरता आपण दुसरा काटा घेतो आणि त्या काट्याच्या साहाय्याने पायातला काटा काढतो आणि पायातला काटा काढला की पायातला काटा फेकून देतो आणि हातातला काटा तोही फेकून देतो आणि मग काय राहतो? पायातलाही काटा फेकून द्यायचा आणि ज्या काट्याने तो पायातला काटा काढला तो काटाही फेकून द्यायचा आणि मग दोन्ही फेकून दिलं की मग आपली खरी स्थिती आहे, ज्या ठिकाणी कोणत्याच काट्याचा प्रवेश नाही. तसं अज्ञान हा एक काटा आहे आणि तो अज्ञान हा काटा काढण्याकरता सगळ्या ग्रंथांचं अध्ययन करून तरी तनुमनु जीवे चरणाशी लागावे, अगरवता करावे दास्य सकळ, मग अपेक्षित आपुले जे सांगितले पुसिले. त्यांनी विचारल्यानंतर आपण विचारल्यानंतर ते सांगतील आणि ते सांगितल्यानंतर ते म्हणतील तत्वमसी आणि मी म्हणेन अहम ब्रह्म अस्मी, असं ते वृत्ती ज्ञान येईल. या वृत्ती ज्ञान हा एक काटाच आहे आणि ह्या काट्याने अज्ञान काटा काढून टाकायचा आणि अज्ञान रूपी काटा काढला की हा काटाही फेकून द्यायचा. नवे हा काटा आपोआप जातोच. जसं कापराला पेटवण्याकरता अग्नी पुढे सरसावला, अमृतानुभवी सांगतात माऊली, आगी पोतासाचे निमिते, आगी पोतासाचे मिसे. पोतासात म्हणजे कापूर असतो, त्या कापराला जाळण्याकरता अग्नी पुढे सरसावला आणि त्या कापराला अग्नी लागला. कापराला अग्नी लागल्याबरोबर तो कापूरही समाप्त होतो आणि तो अग्नीही समाप्त होतो. कापूरही संपतो आणि अग्नीही संपतो. मग खाली काय राहतं? कापूरही राहत नाही, अग्नी राहत नाही, खाली फक्त आकाश शिल्लक राहतं.
आणि आकाशाच्या ठिकाणी कापूर पण नाही आणि अग्नी पण नाही, त्याप्रमाणे हे जे काही चिदाकाश आहे, परमात्मा स्वरूप आहे, त्या परमात्म्याच्या स्वरूपाच्या ठिकाणी ज्ञानाचाही प्रवेश नाही आणि अज्ञानाचाही प्रवेश नाही. ज्ञान विरहित, अज्ञान विरहित अशी केवळ स्थिती आहे ना ब्रह्मस्थिती, ती माझी स्वरूप स्थिती आहे. याला म्हणायचं की ज्ञानाज्ञान विरहित ब्रह्मप्राप्तीची संज्ञा. हे केव्हा कळेल? पहिल्यांदा अष्टधा प्रकृती कळावं लागेल. मग अष्टधा प्रकृतीच्या पेक्षा श्रेष्ठ ही पराप्रकृती आहे, पण पराप्रकृती देखील त्या परमात्म्याचा अंश आहे. ममैव अंशो जीवलोके, ही जी पराप्रकृती आहे ना, ही पराप्रकृती देखील त्या परमात्म्याचा अंश आहे. मग अंशी कोण आहे? तो उत्तम पुरुष आहे. 15व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे उत्तम पुरुषस्पन्याः, आणि तो उत्तम पुरुष परमात्मा मी आहे. मी आत्मस्वरूप आहे की ज्या आत्मस्वरूपाच्या ठिकाणी त्रैकालिक दुःखाचा अत्यंत अभाव आहे आणि तो आत्मा सगळ्या चराचरामध्ये भरला आहे. मग मला उत्पत्ती नाही, स्थिती नाही, लय नाही, मी आनंद स्वरूप आहे. मी आनंद स्वरूप आहे जर लोकांना कळालं, समजलं तत्वज्ञानाच्या माध्यमातून, तो आत्मा सगळ्यांच्या मध्ये आहे असं जर समजलं, तर कोणीही मनुष्य कोणाचाही द्वेष करणार नाही, कोणीही मनुष्य कोणाचा स्वतःचा शोक करणार नाही. उपनिषदामध्ये म्हणतात सतरती, एका श्लोकामध्ये पण आहे, आणि उपनिषदामध्ये असं म्हणतात तरती शोकम आत्मविद, जो आत्म्याला जाणतो तो शोकापासून परावृत्त होतो. जर आपण ग्रंथ वाचूनही शोक करत असू तर समजायचं की आपल्या ग्रंथाचा अर्थ कळला नाही. आपला ग्रंथ केव्हा कळाला? जर आपल्या अंतःकरणातला शोक परिवारासह निघून गेला असेल तर समजायचं की आपल्याला आता तत्वज्ञानाचा अर्थ कळाला. जर आपल्या हातामध्ये कंदील असेल आणि त्या कंदिलाने जर अंधार घालवलाच जात नसेल तर समजायचं की तो कंदील नाहीये, कंदिलाचा चित्र आहे. कंदिलाच्या चित्रानं जसं अंधार जात नाही, तसं केवळ शब्द पांडित्य ज्ञानानं आत्मस्वरूपाचं अज्ञान जात नाही. आत्मस्वरूपाचं अज्ञान घालवायचं असेल तर प्रत्यक्ष चिंतन करण्याकरता मी आत्मा आहे याचं मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थ शोधन, याला उपनिषदामध्ये असं म्हणतात आत्मा वारी द्रष्टव्यः श्रोतव्यः मंतव्यः निधिध्यासितव्यः तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनं एतद्वेक परत्वंच ब्रह्माभ्यासं विदुर्बुधः. पुन्हा पुन्हा त्याचं चिंतन, तद्बुद्धे सदात्मानः तच्चिंतनं तत्कथनं अन्योन्यं तत्प्रबोधनं. रात्रंदिवस त्या परमात्म्याचं जर स्वरूपाचं अनुसंधान केलं तर आपल्या अंतःकरणातलं अज्ञानही निवृत्त होऊन जातं आणि अज्ञान निवृत्ती करण्याकरता आलेलं जे काही वृत्ती ज्ञान आहे ते निघून जातं आणि आपण स्वरूपभूत अवस्थेमध्ये राहतो. अशा स्वरूपभूत अवस्थेमध्ये जाण्याकरता परमात्मा स्वतः पहिल्यांदा त्या परमात्म्याच्या स्वरूपाचं तटस्थ लक्षण सांगतात की माझ्यापासून जगाची उत्पत्ती आहे, स्थिती आहे आणि लय आहे. असं जे काही जग आहे ना, त्या जगाचा मालक मी आहे. आणि त्या परमात्म्याचं स्वरूप जर कळालं मग परमात्म्याने सांगितलं होतं समग्र माम ज्ञास्यसी, माझ्या समग्र स्वरूपाला तू प्राप्त करून घेशील. आणि ह्या स्वरूपाच्या चिंतनातून आपल्या जीवनामध्ये पराप्रकृती, अपराप्रकृती आणि परमात्म्याचं यथार्थ स्वरूप कळण्याकरता आपण ह्या माऊलींच्या चरणी प्रार्थना करूया. का माऊली तुमच्या सत्यानेच करेल ते काय आहे नो हे महाराज. तुम्ही जर ठरवलं तर काय होईल हो, जड मनुष्य देखील जड बुद्धीचा असेल त्याच्या ठिकाणी ज्ञान निर्माण होईल. रेड्याच्या ठिकाणी ज्ञान निर्माण झालं, आम्ही तर माणसं आहोत, तुमच्या कृपेने ते देखील शक्य होईल. आमचं एकच आहे तनु मनो जीवे चरणाची लागावे, अगरवता करावे दास्य सकळ. राहिलेला भाग आपण उद्या बघूया.